महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। विमानतळावर लँडिंग करत असताना चार्टर विमान कोसळलं। दृश्य मान्यता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या अपघात प्रकरणी लेअरजेट विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे। नेमकी ती धक्कादायक माहिती काय होती तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लँडिंग करताना पायलटने कदाचित धावपट्टीकडे दुर्लक्ष करत मिस्ड अप्रोच केलं असावं। मिस्ड अप्रोच म्हणजे पायलट विमान उतरू शकला नाही आणि विमान परत वर नेलं। पण प्रश्न असा आहे की घटनेच्या वेळी बारामतीमध्ये दृश्य मान्यता ही 3 किलोमीटर होती। लँडिंग करताना पायलटला कदाचित धावपट्टी दिसली नसेल आणि त्याने मिस्ड अप्रोच केला असावं, अशी माहिती अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी आपल्या निवेदनात दिली आहे। आता सुरुवातीला असं दिसतंय की पायलटला धावपट्टी दिसली नसेल, त्यामुळे मिस्ड अप्रोच केला असेल। जेव्हा पायलटला लँडिंग करणं शक्य नसेल तर मिस्ड अप्रोच करत असतो। मिस अप्रोच ही एक मानक प्रक्रिया आहे, वैमानिक ती करतात जेव्हा इन्स्ट्रुमेंट अप्रोच दरम्यान सुरक्षितपणे लँडिंग पूर्ण होत नाही, ज्याला की अनेकदा गो अराउंड देखील म्हणतात। आता नेमकं हे मिस्ड अप्रोच काय आहे ते आपण एक सोप्या भाषेत समजून घेऊ। आता विमान वाहतूक क्षेत्रात मिस्ड अप्रोच ही एक मानक प्रक्रिया आहे। हे पायलट तोपर्यंत करतो जोपर्यंत इन्स्ट्रुमेंट अप्रोच पूर्ण करू शकत नाही आणि सुरक्षितपणे खाली उतरू शकत नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी होतो तेव्हा असुरक्षित असल्याचं त्याला दिसतं, तेव्हा पायलट मार्ग सोडून देतो आणि विमान परत वरती नेत असतो। आता ही प्रक्रिया इंटरनॅशनल सिव्हिल इन्व्हिटेशन ऑर्गनायझेशन आणि फेडरल ॲडमिशन सारखे या प्रक्रिया एजन्सीद्वारे निश्चित केल्या जातात। आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंट अप्रोच चार्टवर वेगवेगळ्या विभागात लिहिली जाते। आता मिस्ड अप्रोच म्हणजे काय? लँडिंग होत नसल्यास पायलट विमान सुरक्षितपणे परत वरती नेत असतो। दृश्यमानता ही खराब असल्यास त्यावेळी ते टेक्निक जीव वाचण्यासाठी उपयोगी पडते। एव्हिएशन डिक्शनरीमध्ये गो अराउंड ही सुरक्षितता प्रक्रिया देखील आहे, ज्यामध्ये पायलट लँडिंगचा प्रयत्न रद्द करतो आणि ताबडतोब विमान परत वर घेतो। ही एक नियमित पण महत्त्वाची युक्ती आहे, आता जी पायलट स्वतः करू शकतो किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या निर्देशानुसार देखील ते करू शकतो। या प्रकरणात ज्या पद्धतीनं विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी माहिती दिली, त्यामुळे नेमकं हे प्रकरण खरोखरच अतिशय वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे। यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मोठा खुलासा केला आहे त्या पद्धतीने जर हे घडलेलं असेल तर ती एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल। विमान हे पूर्वी अपघातग्रस्त झालेलं होतं, तरी देखील एखाद्या VIP व्यक्तीला अशा प्रकारचं नादुरुस्त विमान देणं योग्य आहे की नाही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर नंतर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।